तुम्ही बघू शकता हे असे आमच्याकडचं सगळे रानावनातले झाडझुडपं इकडं बघू शकता तुम्ही. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमचा बघा बारक्या मी आणि बघू शकता आमच्या गावचे आमचे परममित्र विजानाना. अजून आमचं बघा विजानानाचं काम चाललंय. बघा आपण कॅमेरा लावला की विजानाना उठून उभं राहिले. बघू शकता आता त्यांच्या वावरातली थोडीशी घाण आहे. त्या रोटरच्या साहाय्यानं हे रान तयार केलेलं आहे. तर आपण जायचं मित्रांनो, आता भरपूर असं लांब आहे इथून जायला, तरी त्या आपण तिकडे जाऊया. चला मित्रांनो. रामकृष्ण हरी मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता आमचा बारक्या पुढे ह्या माझा छोटा चिरंजीव बरं का. छोटा चिरंजीव आणि आम्ही दोघे बापल्याक चाललोय आज शिवदौलत डोंगरी महोत्सवाला. आणि पायी चाललो बरं का. आमच्या इकडून एक 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे शिवदौलत महोत्सव. आणि यासाठी आम्ही पायी दोघं बापल्याक चाललोय. तर चला आपण ती शिवदौलतचं थोडीशी मजा घेऊ आणि नंतर मग आपण पाळण्यात बसायचं बरं का. चला. तुम्ही बघू शकता इथूनच आम्हाला आमचा दीपा आहे. दीपाच्या पोल्ट्रीला इथूनच इथे विहीर आहे. त्या विहिरीच्या साह्यातून पाणी भरायचं आणि पाणी भरून वरती पोल्ट्रीला न्यायला लागते. खूप असा खडतर प्रवास आहे. तुम्ही बघू शकता आता ट्रॅक्टर गेलेला दीपाचा आमच्या. तुम्ही बघू शकता आमचे हे दीपक भाऊ निघाल्यात आता पोल्ट्रीवर पाण्याचा टँकर घेऊन छोटासा. आणि यांच्या पोल्ट्रीवर पाणी थोडंसं कमी पडते त्यामुळं त्यांना जावं लागतं. असं अशा साह्यानं डोंगराच्या वरती कुशीत आहे त्या साईडला पोल्ट्री, त्या ठिकाणी जावं लागतं त्यांना. तुम्ही बघू शकता तिकडून आणणारा ट्रॅक्टर असा आलेला आहे वरती. असं खूप अजून वरती पाणी घेऊन जायचं तसं. अजून यातून यांचा प्रवास असा हे सर्व गावाकडचं आहे. आणि गावाकडचे जे एन्जॉयमेंट आहे हे कुठंच बघायला भेटत नाही बरं का मित्रांनो. कुठेही बघायला भेटत नाही. आता असं दूरवर तुम्हाला ते झूम केलेलं कॅमेरा मित्रांनो, ती वरच्या डोंगराच्या जे कुशी दिसत्या त्या पोल्ट्रीवर आता आमच्या दीपुनाना पाणी घेऊन गेलेत मित्रांनो. तर चला आपण जाऊया डोंगरी महोत्सवाकडे. इथूनच असं आम्ही याच रोडनं असं जाणार आहे दिसते समोर. आमचा बारक्या दादा माळातनं कसा बघा काठीनं मस्ती करीत आलाय बघा. आणि काट्यांची फोका मारत चाललोय बापल्याक दोघं आम्ही. आणि इथंच पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता आता जवळच आलेलं आहे. मी थोड्याच अंतरावर राहिलेलं आहे. आता आम्ही 5 वाडा जाणार आहे. 5 वाडा सिद्धेश्वर देवळानंतर मग डायरेक्ट आपण जायचं